गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी।
भाग्याचा उदय झाला भाग्याचा उदय झाला संत संग मद घडला संत संग मद घडला हरिभक्त पारायण आणि श्रीराम महाराज रत्नगर हरिभक्त पारायण भगवान महाराज लोणी
भाग्याचा उदय झाला, भाग्याचा उदय झाला, झाला, भाग्याचा उदय 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 झाला. संगमाच्या गाण्याला संत संगमद घडला, येणे आनंदाची संगमद घडला, संगमद घडला, तेरे आनंदात आला, तेरे आनंदात आला. भाग्याचा उदय झाला, 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 भाग्याचा उदय झाला. संत संगमद घडला, घडला, संत संगमद घडला, घडला, तेरे आनंदाची पुरा, तेरे आनंदाची पुरा. संत संग घडला, संत संगमद घडला, घडला, तेरे आनंदाचा पुरा, तेरे आनंदाचा पुरा. लोटतात निरंतर, लोटतात, 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 निरंतर, 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 लोटताती, 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 लोटता, लोटताती, निरंतर, निरंतर, लोटताती, निरंतर, निरंतर, तेने आनंदाची पुरा, तेने आनंदाची पुरा.
भाग्याचा उदय झाला, संत संग मज घडला, तेने आनंदाचे भोर लोटताती निरंतर. प्रेम सप्रेम घडते अंगे उतार चढते, तेने आनंदाचे भोर लोटताती निरंतर. आले आनंद लहरी एका जनार्दनी निर्धारी, तिने आनंदाचे भोर लोटताती निरंतर. महायोग पीठे तटे भीमरत्यावर मंडाळी काय समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम वै पांडुरंगम. पांडुरंगा करो प्रथम नमः.
जयांची प्रिय स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकराय ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमरूपे द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यमिमलवचनं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं सर्वरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवरं मोक्षाणां ज्ञानदानैकदक्षं कुटिक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं विठ्ठल विठ्ठल भाग्याचा उदय झाला संत संगमद घडला तिने आनंदाची पोर लोटता ती निरंतर प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका नाही बाप्पांनो गेल्या 59 वर्षापासून आपल्या या फुलेवाडीमध्ये साधू संतांचा परमार्थ जिवंत ठेवला तुमच्या सर्व संत बाबांचे गावकऱ्यांचे लाख लाख धन्यवाद विठ्ठल देवाजीच्या पूर्ण कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं संत महंताच्या मार्गदर्शनानं चालत असणारा हरिनाम नाम यज्ञ 16 तथा भागवत पारायण या ठिकाणी चालू आहे आजच्या 3ऱ्या क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आयोजकाच्या वतीनं सप्ताह कमिटीच्या वतीनं मला आले तुमच्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं आयोजन नियोजन तुमच्या गावांनी केलं उत्कृष्ट विशारद मंडळी ही तुमची या ठिकाणी उपस्थित आहे तुमच्या गावात मी पहिली सुने मला सासूची गोड माहित नाही सासूची गोड माहित नाही पहिलाच कार्यक्रम तुमच्या गावात आहे तुमच्या पदरात आहे सांभाळून घ्या याला मला याच्या चक्र म्हणता भयत नाही बर का हा तर मग माई बापांना तुमच्या पदरात आहे सांभाळून घ्या अतिशय सुंदर अशा प्रकारचं आयोजन आहे ज्यांच्या मुखारविंदातून आपण भागवत ऐकता दत्ता महाराज यांच्या वयोव्रत ज्ञानव्रत नपुरत महात्म्याच्या मुखातून तुम्ही भागवत ऐकता आहात त्यांना सिद्ध करणारे आमच्या विभक्त प्रायण तबला आनंद महाराज असतील मृदंग सम्राट आमचे ऋषी महाराज असतील विनेकरी बाबा असतील तुम्ही गुणीजन गायनाचार्य सगळे असतील मी जास्त आपल्या काढीत नाही माझ्या हातात एकच तास आता तुम्हाला चालू झाल्यावर कळत का बोला किती वेळ लागेल तुमच्या पॉम्पलेट प्रमाणे 9 ते 11 आहे पण बुवा जरा सुट्टीचा आहे आणि धानलीचा आहे म्हणून 8 ते 10 ठेवायला लागलं तुमच्या सर्व गावकऱ्यांची माता माऊलीची माफी मागतो का कारण माझा सुट्टीचा कार्यक्रम राहतो आणि जायला रातोरात घरी जावं लागतं रेल्वेचा प्रवास असतो म्हणून तुम्हाला त्रास देण्याचा त्या ठिकाणी थोडासा प्रयास केला जरा बघा मायबाप 59 वर्ष झाली 59 वर्षामध्ये साधू संतांनी सांगितलेला विचार साधू संतांना सांगितलेला मार्ग जीवनामध्ये तर यावा असं वाटत असेल तर संत कळाले पाहिजे विठाला विठाला
संप्रदायाचे काही नियम आहेत. पहिले 3 दिवस कीर्तनकार बांधलेले असतात, कुणीकडे भोगून चालत नाही. पहिल्या दिवशी मंगलाचरण असावं, नामपर प्रकरणातील अभंग असावा, स्वरूपाचा अभंग असावा. दुसऱ्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग असावा, तिसऱ्या दिवशी संतपर प्रकरणातील अभंग असावा. म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग शांती बरोबर एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा संतांचा प्रतिजय महत्व सांगणारा, संत जीवनात आल्यानंतर परिवर्तन सांगणारा आणि त्या परिवर्तनाचा परिणाम काय आहे तो सांगणारा अभंग आहे. जरा बारीक कीर्तन ऐकायचं, कीर्तन ऐकायला 1 किलोचा भेजा लागतो. कीर्तन बारीक ऐकायचं, जन्माला यायच्या आधीपासून कीर्तन आहे, तर धकल्यावर कीर्तन आहे महाराज. आनंद महाराज बरोबर ना? रॉंग नंबर नाही लागला. विठाला विठाला मुंगीचा पाया इतका जरी भेजा कमी असला, कीर्तन टकुऱ्यात उतरत नाही, टकुऱ्या होऊन जातात. विठाला विठाला कीर्तन सांगणाऱ्याला शायनिंग मारायची. शायनिंग मारा करता कीर्तन नाही, तिकडे धंदे करतो, तिकडे तमाशात जाय. आमच्या साधू संतांना हाडाची गाडे रक्ताचं पाणी करून स्वतःचे माय भाव देहांचा माय प्रायचित्ताला घालून जो परमार्थ उभा केला तो धिंगाणा करता नाही. कीर्तनावर टाइमपासाची जागा नाही, कीर्तन विनोद चुटकुले सांगायची जागा नाही. माय बाप यारे यारे लहान दोर याची भरती नारी मोजोरात वाटत कुठले तर पुढच्या वेळी 7 किमी. कीर्तनाचा आनंद घ्यायला पाहिजे. कीर्तन सांग, कीर्तनाचा हा कीर्तन म्हणजे तमाशा नाही मायबाप. कीर्तन म्हणजे तमाशा नाही. मिळालेल्या जन्माचं सार्थक जर करायचं असेल तर संताला शरण जावं लागेल, नाही तर नमुन्यावर जाशील भेंड्या कात्री बर का. इथं 14 चौकाड्या लंकापती भेंड्या कात्रीत गेला. 60 हजार वर्षाची तपश्चर्या करणारे भुरसंडी सुद्धा गेले बरं का नमुन्यावारी. नाही 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 कीर्तन कळायला पाहिजे, संताची भाषा कळायला पाहिजे. संत कळतात. कशाला म्हणतात संत? एक चांगली धोतर घालतो, लोकांना आकलीचे डोस वाटतो म्हणजे संत आहे का? करिता कीर्तन नवती ते संत, संताचे आपत नवती ते संत. कीर्तन करणं तुला अक्कल आहे? 2 तास लोक आवडून धरायचे. कीर्तन याच्यापेक्षा वेगळा गोष्ट आहे. कीर्तन म्हणजे परमार्थ नाही. परमार्थ एकट्याला करायचा असतो आणि परमार्थ ढकायच्या टायमाला काम यायला पाहिजे. आम्ही जो परमार्थ करतो बायबा, घरादारापासून नकट्या पोरापर्यंत लोक परमार्थ करतात. परमार्थ का करायचा, कशासाठी करायचा काहीच माहित नाही. का गया तो का नाही, क्या लाया तो कुछ भी नाही. आपला गुड खायला मी मागच्याच नका काय सांगतात. जर तुम्हाला मला अस्तित्वाची ओळख करायची असेल, तुम्हाला मला आपल्या अस्तित्वाची ओळख करायची असेल तर जीवनामध्ये संत लागतात. आणि जर संत जीवनात नाही आला तर परमार्थ सुरू होऊ शकत नाही. जीवनामध्ये परमार्थ सुरू करायला पहिले संत कृपा लागते, नंतर आत्मकृपा लागते आणि नंतर शास्त्र कृपा लागते. ज्यावेळेस तिन्ही एकत्र येतात त्यावेळेस परमार्थाला सुरुवात होते
पाहिजे मायबाप. म्हणून जीवनामध्ये संत कुठेही गाजर गवतासारखे उगत नसतात. नाथबाबा सांगतात माझ्या भाग्याचा उदय झाला, भाग्याचा उदय झाला, संत संगमच घडला. माझ्या भाग्याचा उदय झाला आणि माझ्या जीवनामध्ये संत आला. संत आल्यानंतरचा काय परिणाम होतो नाथबाबा? नाथबाबा सांगतात तेने आनंदाचे पूर. काय भेटावा संत भेटल्यानंतर कोकणात काय व्हावं? संत भेटल्यानं आनंद जीवनामध्ये ओसंडून व्हायला पाहिजे. आनंदच कशाला म्हणता याचाच पत्ता नाही. कशाला म्हणता आनंद? हा, तेने आनंदाचे पूर लुटताती निरंतर. नाथबाबा सांगतात एकदा संताचं दर्शन झालं, संत जीवनामध्ये आला, संताचं वर्म जीवनात आल्यानंतर तुमच्या आनंदाला पराभव राहत नाही. त्याचा परिणाम काय होतो? प्रेम सप्रेम भरते. देहामध्ये असलेला आत्माराम जागृत होण्याची क्रिया संताजवळ आहे. मग तू जीवनामध्ये आल्यानंतर प्रेम सप्रेम भरते, अंगी उतार चढते. त्याचा तो परिणाम आहे. आणि तो परिणाम जीवनामध्ये जसा 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 मुरायला लागतो, जसा जसा तो पचायला लागतो, तसा तसा जीवनामध्ये बदल व्हायला लागतो. बघा जरा बारीक ऐका. आणि आनंद लहरी एका जनार्दनी निर्धारी. त्या जीवनामध्ये संत आल्याचा परिणाम आनंद लहरी ओसंडून व्हायला लागतात. काय सांगू त्या जनार्दनाचे उपकार? त्या जनार्दनानं जो सच्चित आनंद स्वरूप असलेल्या परमात्म्याची मला प्राप्ती करून दिली. म्हणून काय झालं? तेने आनंदाचे पूर लुटताती निरंतर. विठाला सरळ सरळ संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला नाही बा. बारीक विचार करा. माणसाचा जन्म म्हणजे गधड्याचा जन्म नाही. माणसाचा जन्म म्हणजे कुत्र्या मांजराचा जन्म नाही मायबाप. अरे माणसाचा जन्म लाख मुलाचा माणसाचा जन्म आहे. आणि तो जर माणसाचा जन्म कळावा आणि त्याचा सार्थक व्हावा असं वाटत असत. बघा बरं का, आला हा जन्म येणार नाही पुणार, आहे तुझा गुणार. आला हा जन्म येणार नाही पुणार, आहे तुझा गुणार. संत कशाला लागतात? दगड उचलावतील बॉय. पहिले दगड उचलावतील हीच चली गत. तुमच्याकडे कसं आहे? आपण मराठवाड्यातलेच काय महाराज बरोबर आहे का? पहिले दगड उचलावतील हीच चली गत होती. आता दगड उचलावतील बॉय. काय सांगावा संतांना? संतांना माल बदलून टाकला. आमच्या सारख्याला माल बदलून टाकला. हरमाल भगार लोखंड. अरे संतांना काय सांगावा? ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात काय निर्दैवाच्या परिवारी लोह्या सहस्रवरी तीर्थ वैश्वरी उपवास करी दरिद्रीची. घोड्याखाली धान्याच्या काळा आहे त्याच्यावर बसून भीमा गुरायला पाळत्या. अरे कधीतरी कळायला पाहिजे माणसाच्या जन्माला आलो आणि माणसाच्या जन्मामध्ये देव आपला साकार पाहिजे. इतर योनीच्या काही हा विचारच नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिनी, काही एक उपजताच वरती. पाठ नाही का? पाठ आहे ना? सारं पाठ आहे. पण वाट काय माहिती का? पाठ असा वाट
माहित असावा वाट हात जे शिवलावून गड्डी गेली आठलो पले पुराणी नाश केला शब्दाने विषय लोभिमाना सागरा उडविले पुराणे नाश केला शब्दाने विषय लोभिमाना सागरा उडविले संत कशाला म्हणतात संत कुणाला म्हणतात दया समाजात अंगे संत मानवा तो जगी संत मानवा तो जगी संत मानवा तो जगी दया समाजात अंगे संत मानवा तो जगी पहिलं प्रमाण दया क्षमाचे अंगी आहे ग दया क्षमा आहे जर सकाळ उठलं तर याचे 3 विजय वाले दया कशाबद्दल पाहिजे क्षमा कशाबद्दल पाहिजे दया क्षमाचे अंगी त्याला संत म्हणतात त्याची संत ज्यांचा हे तर विठ्ठली विठ्ठली म्हणजे पुढच्या चरणात सांगितलंय नेनती काही त्याच्याकडे एवढ्या गाड्या हे त्याच्या बोखंडी तर ते त्याच्या बोखंडी ते काही का धंदे करीना मायबा कथा करीशी तरी कथा करत होती परी वैष्णव न होते अरे जना कीर्तन करीशी तरी कीर्तन करत होती परी वैष्णव न होती अरे जना तीर्थयात्रा करीशी तरी कापडीत होती परी वैष्णव न होती अरे जना नामदेव महाराजांना जाऊन घे बालता लांबा सावडा आहे बघा हे करशी तरी नाही ते करशी तरी नाही कशाला म्हणतात संत नाम म्हणे नाम केशवाचे घेते 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 तरी तो वैष्णव होती जना 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 नाम म्हणे नाम केशवाचे घेते 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 नाम म्हणे नाम म्हणे नाम केशवाचे घ्यायचे ज्याच्या जीवनामध्ये नामाची आणि देवाची संगत आहे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पाप नाशे दर्शने अशाच जर दर्शन जीवनामध्ये झालं पाहिजे
तर अनंत जन्मीच्या पापाची कर्माची आणि वासनेची वाट लागते. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज मेल्यावर जाईल. वासनेचे बीज धरून जाय. वासनेचे बीज धरून जाय. वासनेचे बीज धरून जाय. वासनेचे बीज धरून जाय. संत चरण संत आकाराचे नसतात, संत देहाचे नसतात. वैष्णव मनोजया अवघे देवावरी माया. हे गाव देवावर माया. देव सांगायच्या का देवाचं सांगायच्या? देव सांगायच्या का देवाचं सांगायच्या? तुम्ही कंपस झाल्या. देव सांगत्या का देवाचं सांगायच्या? सारं देवाचं चाललं. देव कुठे? कशाला म्हणतात देव? ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव. मग विश्वदेव जो सत्यत्व आहे त्याला त्याचा अनुभव आहे. अशी किती असं सांगायला लागलं का लोकांचे डोकं उठाले. लोकांना तुकडे ऐकायची सवय, विनोद ऐकायची सवय. तर काही आहे ना सवय नव्हती. अरे मायबाप विनोद ऐकता ऐकता जमारे चालले. संतांचं कार्य आहे ह्याची अमा करणे का बीज वाढवावे ना. संतांचं लक्षण ज्याच्या जीवनामध्ये आहे. संत तुम्ही आम्हीचा रॉंग नंबर लागलाय. तुम्ही आम्ही ज्याला संत म्हणतो मायबाप, तुम्ही आम्ही आकाराला संत म्हणतो, देहाला संत म्हणतो. ज्ञानवर आहे काय सांगतात ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे मग शांतीचा अंकुर कुठे विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. संत कोणाला म्हणतात? जसं आता तुमच्या गावात एखादा डॉक्टर माणूस आहे. डॉक्टर कोणाला म्हणतात? 5.5 फुटाच्या बॉडीला म्हणतात का त्याला लोकांचे रोग बरं करायची जी अक्कल आहे त्याला डॉक्टर म्हणतात. रोग बरं करायची जी त्याला जे शिकला ना ते कोणत्या रोगावर कोणत्या गोळ्या द्यायच्या या ज्ञानाला डॉक्टर म्हणतात. त्याच्या बॉडीला नाही म्हणा. आपण म्हणतो डॉक्टर आहे की नाही. त्याच्याजवळ असलेलं जे ज्ञान आहे त्याला डॉक्टर. वकील त्याला जे कायद्याचं ज्ञान आहे त्याला वकील म्हणतात. सुग्रण कोणाला म्हणतात? सुग्रण कोणाला म्हणतात? जिच्याकडून कडू कारलं गोड होतं तिला. ही बाकीची गण नट्टापट्टा करती, 50,000 शाडू घालती, मेकअप करून येते. गण मायबाप घाली ती तरी इथं कडू होत नाही. कडू कारलं गोड होत नाही हिच्याकडून. ती म्हणजे काय नाही बाय आज सर्व चिरलंय आणि तसं परतून घेतलंय तरी गोड झालं. काऊन? तिला त्याची काय नॉलेज अक्कल अक्कल. कडू कारलं गोड करायचं तिच्याजवळ काय आहे? वर्म आहे वर्म. सगळ्याला कडू कारलं गोड होत नाही. तसं संत पदवी कुणाला आहे? ज्याला जन्म आणि मरण चुकवता येतं त्याला संत म्हणतात. बघा बरं का. बरं ज्याचा जन्म मरण चुकलं त्याला भेटावा का ज्याचं नाही चुकलं त्याला भेटावं? कसं भानगड आहे तुमच्याकडे? आमच्या साधू संतांना केलेल्या परमार्थाचा रिझल्ट आहे. परिणामी त्यांनी अभंग देऊन ठेवले. बघा ना. तुका पंढरीला गेला, तुका पंढरीला गेला,
का पंढरीला गेला आणि पुन्हा आमच्या तर दर महिन्याला चालल्या काऊन पीठ झाकायची पडलेली तुमच्याकडे पीठ झाकेल्या पीठ झाकेल्या का बाबा तुमच्याकडे माणसं झाकल्यावर सावडून आले का मग लोक म्हणजे पीठ झाका आता पीठ त्याच्यावर मस्त परत पीठ घेते त्याच्या बोखंडी भाकरीची परत पालती घालत्या त्याच्यावर पाटावर ठेवत्या का मांजरीनं उडीनी मारली पाहिजे असंच आहे तुमच्याकडे आया असंच आहे का पीठ झाकेलं का नाही मला एक भेटलो होतं त्या जळगाव खानेशला गेलो होतो त्याच्याकडे मी पीठ झाकेल्या ते म्हणे बाबानं 90 वाऱ्या केल्या म्हणे मोदीनं फ्री केल्या ना आता 90 वाऱ्या केले म्हणे म्हटलं मग तर गेलो म्हणे म्हणलं मग पीठ दाखील नाही होते तुमच्याकडे म्हणजे हा म्हणलं मग त्याच्यात काय चालते विठ्ठलाची यायला पाहिजे होते ना वाकडी तिकडे झाले म्हणजे काऊन आले चुकली यावर मग फेरा पडे चुकली यावर मग फेरा पडे उघडून साडा साल कुलपा मी लय करतो काय गाजर करतो जे करायचं ते धंदे करीत नाही रिकामी धंदे करीत राहत मी केलेला परमार्थ आता मी कुदू कीर्तन करू राहिलो मला अटॅक आला निघून गेलो का विमान यायचे की नाही अरे धकाचं वर्म जाणून घ्या अय कधी शिट्टी वादन सांगता येत नाही काही शिक्का मारून आला का वरून मै मर नाही शकता ना तरी उदय असतो पैसे अखंडित होत जात तैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी माय बाप एक दिवस या सृष्टीतून जायचंय येत उरो नाही आले अवतार बर का राम गेले कृष्ण गेले धकले बर का राहिले नाही माग कृष्ण म्हणजे जगद्गुरु आहे पण राहिले नाही माग बर का नाही मला सुद्धा एक दिवस जायचंय पण ज्या मार्गाने राम गेले ज्या मार्गाने कृष्ण गेले ना रामकृष्ण पंथ क्रमियेला रामकृष्ण पंथ म्हणत्या ना हरिपाठ उलट्या हरिपाठ पाठ आमच्या खालून वर उलट्या ज्ञानेश्वऱ्या उलट सारं पाठ आहे लोकांच्या पण नाही बर का माझ्या मुक्ताईला शिक्का मारला बाबा नदीचे पाणी गड्या मोठे वडीते भल्या भल्या कोणाला उलथून पाडीते हा मला मरायच्या टायमाला मी जो केलेला परमार्थ ना तो काम यायला पाहिजे टोळो येईल अंतकाळी या देहामधून आत्माराम निघून जाणार आहे त्यावेळेस काय दगड करायचे तेव्हा मालकंश येईल का माय बाप सूर्यकंश चंद्रकंश भैरवी तोडी येईल का तेव्हा येईल का बाबू अरे आता धंदा एखादं येईल का तेव्हा नाही येऊ शकत माय बाप आणि ते येण्याचं वर्म त्याच्या मुठीत आहे त्याला संत म्हणतात हा तुकड्या करता मौती केल्या द्यायच्या खायला तुकडा सुद्धा धड दिला नाही लोकांनी आता ज्ञानेश्वर महाराज की घ्यायचे गत राहायचे तू करूच नको जय तू अरे त्याला 750 वर्ष झाली आज त्याची जय त्याच्यानंतर गण तुरांका झाली 600 एकर वाली बरं का
अय गण वेदांत वाचस्पती झाले, गण झाले, उलटे वेद पाठ करणारे झाले, पण गेले बर का, काही नाही राहिलं, त्यात नाव नाही राहिलं, निशाण नाही राहिलं. अरे 22 वर्षाच्या लेकराची 750 वर्ष कीर्ती राहते. काय वाहते आमच्या उशा पाया लागत बच्चा लावायची पळी आली. इतका परमार्थ आम्ही करू राहिलो, दिवसात 3 कीर्तन करू राहिला हा. अय तोंड वाचून जावं लागेल तुला. नाही 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 जायचं वर्म संतांनी जाणून घेतलं. बघा रामदेव होते, कृष्ण देव होते, बरोबर आहे ना. मग राम जर देव होते तर वशिष्ठाला काऊन शरण गेले? कृष्ण जर जगद्गुरु होते तर संदीपान ऋषीला काय शरण गेले? बरं संदीपान ऋषी काय सांगितलं? डटांग 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 काय सांगितलं असं संदीपान ऋषींनी? वशिष्ठाने काय सांगितलं? रामाला तुझं नाव घे. काय सांगितलं? संदीपान ऋषींना सांगितलं असं का कृष्ण कृष्ण मग? नाही ना माय बाप, नाही ना. अरे जे सांगितलं ते गुह्य आहे. पुसत सांगेल हित गुजमात बैसोनी बाजा. कसं आहे एखादा सुगोष्टी ना, काय सांगितलं एखादा जाऊ कान फुकले म्हणे. कान का घाबरले होते काही? अरे माझ्या गुरुना मला कांत ज्ञानाचा भाग तुमच्या डोक्याच्या वर्ष प्रमाण नाही, कारण तुम्हाला हे प्रमाण माहितीच नाही. बुवा लोकांना चटका चुटका लावला, अगदी परतून काढलं का फ्राय केला की तुमच्या पुढं खरा परमार्थाला काडी लावून टाकली आणि धिगाणा चालू केलाय. आई माझी गत राहतो तूही घरी जाऊन पाय, आमची सांभाळून राहिलो आम्ही येण्याच्या हळदी. अरे जे सांगायचं ते सांगत नाही, उधाराचा मार्ग बाजूला ठेवला आणि देव देव चाललाय. हरिपाठ आहे का? रोज हरिपाठ केल्याशी जेवत नाही ना, बरोबर आहे का नाही? तुमच्याकडे आता मी आलो तेव्हा जेवत होते लोक. पत्तारवळ्या पुढे घेतल्या का माग? कसं आहे पुढे घेतलेला म्हणणं अरे जेवायला जर पत्तारवळी पुढे घ्यावा की याची कशी अक्कल आहे? मग मी रात्र दिवस देव देव करतोय. मग हरी पाठ आहे का हरीला पाठ आहे? देव माहिती का देव कशाला म्हणतात? देव देव म्हणून व्यर्थ का फिरा. देव देव म्हणून व्यर्थ का फिरा. देव देव कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरीला जातो. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरीला जातो. कोंबडे बकरे खातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरीला जातो. शेंडी लोक काय टपुऱ्या माळी बैलाच्या गाळ्यात कमी याच्या एवढ्या, हातात वेगळ्या, पायात वेगळ्या, आपापा असे हातात. ऐ माय बाप विचार करा बरं का, मी टिंगल कोणाची करून नाही राहिलो, पण देव कळाला पाहिजे. बाहेरून बाहेर से तो बोलपणी अंदर से रामजन. बाहेरून तर लई मेकअप चाललाय. माझी ताई इतकी सुंदर आहे ना, आपापा लई गेला तरी तिथं उजाडा. इतकी सुंदर आहे, लई सुंदर आहे. तिच्या अंगावर 50,000च्या सालू आहे, 2 किलो सोनं आहे. काय करायचं त्या लोकांना? का काढी लावायची का? नाकावर म्हशीला पाहिजे. माय बाप
भरपूर तुम्ही आम्ही परमार्थ करतो, पण खरा परमार्थ जोपर्यंत जीवनात संत येत नाही त्या दिवशी बघा सगळ्या संतांचे पुरावे. तुकोबारायच्या वेळेस बाबाजी चैतन्याला शरण गेले त्यावेळेस पुण्य फळाले बहुता दिवसा भाग्य उदया माझ्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्य नावाचे संत आले आणि माझ्या जीवनाचं परिवर्तन झालं. संत काय देतात? संत जन्म आणि मरणाच्या फेऱ्यातून चुकवण्याचं वर्म देतात. ऐसे वर्म मोज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रकट होणे. बघा जर एवढं सोपं असतं तर तुकोबरायला देव सोडून ओतूरला जायची काही गरज नव्हती. ज्यांचा अभंग घेतला त्या नाथ बाबाला पैठण सोडून देवडी परतवर जायची काही गरज नव्हती. ज्या नामासह देव रात्रंदिवस जेवत होता, बोलत होता, बसत होता, कीर्तनामध्ये नाचत होता, त्या नामदेवाला पंढरपूर सोडून नामदेव महाराजांसोबत देव जर बोलत होता तर त्या देवाला कळत नव्हतं का नामदेवाला सांगत, अरे नामा तुला जर मी कळावा असं वाटत असेल तर तुला आंब्याला जावं लागेल, विसोबा खिचराचे पाय धरावं लागेल, विसोबा खिचर तुला मी सांगल. मी कसा आहे कोणा सांगावं? जसा आईला बाप सांगावा तसा संताने देव सांगावा. आणि तो संत ज्यावेळेस जीवनात येतो त्या संताला जीवनात येण्याकरता भाग्य लागतं बाबा. हो, जीवनामध्ये संत येण्याकरता भाग्य लागतं आणि संताचं वर्ण येण्याकरता पुण्य लागतं. म्हणून नाथ बाबा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, भाग्याचा उदय झाला, भाग्याचा उदय झाला, पहिल्या चरणामध्ये सांगतो, भाग्याचा उदय झाला, संत संग मज घडला. जीवनामध्ये काही नाही केलं तरी चालतं पण संत लागतात. करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा तोहराव कबीर. जीवनामध्ये संत कलियुगामध्ये तुम्ही नाना साधनाचे करुणे खटपट. हो, ज्ञानोबराय सांगतात हरिपटामध्ये, जर संतांची परमार्थ तुमच्या मध्ये नाही काही अर्थ नाही त्या गोष्टीला. संतांच्या संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येण्याची पंथे. आई बाप जीवनामध्ये भक्ती देव कळावा असं वाटत असेल,
देव आहे संताच्या मोठीमध्ये. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. मायबाप संत म्हणजे काय तर देह नसून तत्व असतात आणि ते तत्व ज्यावेळेस जीवाला देतात. हे हृदयीचे ते हृदय घातले हृदया हृदय एक केले द्वैतना मोडता केले अर्जुना आपण आईसे. काय करतात संत? संत जीवनात आल्यानंतर आपुल्या सारीचे करी ते तात्काळ 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 नाही काळ वेळ साया काळ वेळ दया लागे नाही काळ वेळ दया लागे आपुल्या सारीचे करी दाता आपुल्या सारीचे करी दाता दया लागे नाही काळ वेळ आपल्यासारखी करते म्हणजे मग फेडेवा झाला येते का एक नवी धोतर घालायला येते का? आपल्यासारखे करते म्हणजे कशी करते? आपल्यासारखे म्हणजे कसे करतात ते ज्या पदाला पोचले ना बघा संत बीज पलटे नहीं युग गए अनंत हर युग में अवतार धरे फिर संत के संत. मायबाप संत एवढे करतात येतात का जड जीवाचा उद्धार त्यांना करायचा असतो. तुम्हाला आम्हाला आपल्या अस्तित्वाची ओळख करून देणारे आपल्या हृदयात असलेला देव अनुभवाला आणून देण्याचं काम संतांचं आहे. जीवाला अंगा ते या जगाले कळे, ते या जगाले कळे, ते या जगाले कळे. अनुभवाले अंगा ते या जगाले कळे, ते या जगाले कळे. अनुभव आले अंगा ते या जगाले. साधू संतांना कसं अनुभव येतो काय साधू संताला ज्या तुकोबाला सांगता ना तुका म्हणजे चाकुनी मध अनुभव आहे काय पूर्ण झाल्याचे जमीन एकच घेतल्याचे बोरला पाणी लागले त्याचे सापडाची वाढी झाली त्याचे नाही ना. अनुभव कशाचे हो? ज्या तुकोबर आहे ना जो परमार्थ केला हो देव पहावयासी गेलो हे ते देव झाले होते. तुम्हाला आम्हाला काय होते? तुकाराम महाराज होते, ते ज्ञानेश्वर महाराज होते, ते पुढच्या दारांना मागच्या दारांना आलो का? अरे ज्या रीतीनं संत आले ना त्याच रीतीनं तुम्ही आम्ही आलो. पण सांगणारे मरून गेले. सांगणाऱ्याला शायनिंग मारायची. खरं सांगायला लागलं का सगळेला राग येतो. अवघड खेळ आहे जगामध्ये. जगाचं वेळ म्हणतो आलं पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारी टाकल्या म्हणतो माय बाप. जीवनामध्ये देव जर कळावा असं वाटत असेल तर संताला शरण जा. आमचा इतका देव देव चालला बाबा 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 पहाटे 4 वाजल्यापासून महादेवाच्या देवळात गेले. ही तिच्या बोकांडी ती तिच्या बोकांडी इतका देव देव चाललाय आमचा. इतका देव देव तुकोबाच्या काळात नव्हता. इतका देव देव एवढे सप्ते आणि लाखानं लोक आमच्याकडे टारकानं बुंदी आहे. तुम्ही येऊन पाहत नाही का ठीक तुम्ही? हा टँकरांना कडे आमच्याकडे येऊन पहा दर्शक. इतका परमार्थ चालला पण का हवे तो का नाही त्याला तो कुछ भी नाही. सगळं देव सोडून चालला. हरिविना जन्म स्वर्गाची पहिला. हा भाई तुम्ही ऐकणारे सुज्ञ तुम्हाला कळू राहिलं बाबा काय भोगू राहिला. अरे 14 वर्षाचा बच्चा सांगायला हरिविना
जन्म नरकाची पैदाना. मग तुला काय विमान यायचंय की नाही आला? हरी कशाला म्हणतात? राम माहितीये, कृष्ण माहितीये, हरी कोण आहे? रामाला आई बाप आहे, रामाला बायको आहे, रामाला पोर आहे का नाही? रामायण चालू आहे ना, रामायण चार बरोबर आहे की नाही? रामाला आई बाप आहे, दशरथ राजा, कौशल्य माता, बायको आहे सीता, पोर आहे लवकुश, मुक्काम पोस्ट अयोध्या, बरोबर? कृष्णाला आई बाप आहे वसुदेव देव, गान बायका तर यादीच नाही माझ्याजवळ सांगा तो. पोरं विचारूच नका. मुक्काम पोस्ट गोकुळ म्हणा, द्वारका म्हणा, कुठं म्हणा, बरोबर? 2 जणांचा पत्ता लागला बा. तिसऱ्याचा पत्ता सांगा मला. हरीचा पत्ता कुठे? कशाला म्हणता हरीचे माय बाप? हरीचे माय बाप आहे का? हरीला बायको, हरीला पोर, गावातल्या हरीला नाही. हरी हरी म्हणती सारे, हरी हरी म्हणती सारे, हरी हरी म्हणती सारे, हरी हरी म्हणती सारे. एका जनार्दनी हरी हा गुप्तची ओळखावा. हरिपाठांना सांगू का? एक हरी आत्मा, जीव शिव वायातून दुर्गमन घाली. एक नाम हरी, द्वैत नाम अद्वैत कुसरी सगळेच झाले. अरे मायबाप इथं पुण्यवान लागा त्या. तुमच्याकडे उसळ आहे ना? उसळ, हा तुमचा भाग सगळा उसाळाचाच. हा आता तुमच्या उसाच्या बाजूला एरंड राहते का नाही? पाणी पिऊन घे. विठाला विठा बघा बघा, ऊस आहे का नाही? ऊसाच्या बाजूला एरंड राहते का नाही? मग ऊसाच्या बाजूच्या एरंडाची तोड आली तुमच्याकडे. ऊसाच्या शेजारी एरंडाचे झाड, ऊसाच्या शेजारी एरंडाचे झाड. झरिकाची पाने गोड होती ना, झरिकाची पाने गोड होते. झरिकाची पाने गोड होती ना, झरिकाची पाने गोड होते. झरिकाची पाने गोड होते, झरिकाची पाने गोड होते. ऊसाच्या शेजारी एरंडाचे झाड, ऊसाच्या शेजारी एरंडाचे झाड, ऊसाच्या शेजारी जे ऊसाला पाणी लागतं तेच एरंडाला जातं. जे खत ऊसाला दिलं जातं तेच एरंडाला भेटत आहे. बरं एरंड इतकं बेकार असं मुळे पण वापरणार नाही. तुझीच जाय कोणाचं काय जाईल. एरंडाची आपला यंगरण नाही 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 झुकेंगे साला. जर उद्धार व्हावं वाटत असत तरी तनु मनुजीवी चरणाशी लागावी, गर्भता करावी दास्यत्व कर. 1400 वर्षाच्या तपस्व करणाऱ्या महात्म्याला योगीराज चांगदेव महाराजांना सुद्धा मुक्ताईला शरण जावं लागलं. कधीतरी विचार करा,
जीवनामध्ये देव अनुभवाला यावा वाटत असेल, हृदयात असलेला देव उसात साखर आहे का नाही, उसात साखर आहे का नाही, मग त्याला सत्यनारायण मारणं लागेल. काय करायला लागेल त्याला 16 सोमवार ऊसातली साखर निघाला ती पुराण खालबाजात कुठत 96 पिढ्या गेले ती साखर नाही घाला. रीत चुकली मायबा, रीत चुकली. जशी उसात हो साखर तसा देहात हो ईश्वर. उसाची जर साखर कळाई करता कारखान्याला जावं लागतं, त्याच्यावर प्रक्रिया होते, मग साखर बाहेर येते. आई तर काय आमच्या देवान ठेवलं ते का राहिलो का, ते का खरं आहे का, तू का साड्याला भुईफोड. आणि आजही देव जशाच्या तसा आहे, पण कळणाऱ्याला आहे, जाणून घेणाऱ्याला आहे, समजून घेणाऱ्याला देवे. संताच्या मुठीमध्ये द्वैसता, संतांची संगती, कडो येईल कमळाप्रती. संताच्या मुठीत देवे, संत मरून गेले, आमच्यासारखे पुढे धडकले शायनिंग मारायला नाही माय. म्हणून जीवनामध्ये नाथबाबा सांगतात, माझ्या भाग्याचा उदय झाला, भाग्याचा उदय झाला, संत संग मज घडला, जनार्दनाला शरण गेलो. आणि जनार्दन स्वामींनी काय केलं, माझ्यामध्ये अनादी काळाची असलेली जी गोष्ट, परंपरागत गोष्ट आहे, ती गोष्ट जसं दुधामध्ये तूप आहे, बरोबर, दुधात तूप आहे, मग त्याला काय करावं लागतं, खाली मुठतो वर पाय. त्या दुधाजवळ बसल्यानंतर तूप 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 पारायण करायचं ना. ज्ञानेश्वरीचं भागवताचं पारायण करायचं तुपाजवळ होईल का, त्याच्या दुधाजवळ होईल का तूप, होईल का त्याचं, काय करावं लागतं, आया हो त्याला इरजण घालावं लागतं. इरजण घरातलं चालत नाही, नाही नाही नाही, शेजारी पण आणावं लागत. घरातलं इरजण चालत नाही, शेजारी पण आणावं लागत आहे, समजतच नाही. इरजण घालून काम चालत नाही. मनसोनी नवनीता, मनसोनी नवनीता, मनसोनी नवनीता, केल्यानंतर त्याच्यामध्ये ताक आसार बाजूला होतं, लोणीवर येतं, लोण्याला कापल्यानंतर त्याच्यात तूप तयार होतं. मग त्या तुपाचं पुन्हा दूध होत नाही, त्या तुपाचं दही होत नाही, त्या तुपाचं ताक होत नाही, बरोबर. तसं तुम्हाला मला सुद्धा अनंत काळीचं असलेलं ज्ञानदेवा म्हणे मिताडे, सद्गुरुना केले पुढे माता हात ठेवणे पुढे मिळची वाहिले, याला नाम म्हणतात. आणि ते नाम देहामध्ये सद्गुरुनाथ पेरलं रे पेरलं. या हृदयामध्ये ज्यावेळेस सद्गुरुनाथ कृपादृष्टी करतात त्यावेळेस आपल्याला त्याचा परिणाम येतो. जनार्दन स्वामींनी नाथबाबांना कृपादृष्टी केली आणि कृपादृष्टी केली. आज ठेवणी मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. मस्तकावर हात ठेवल्याबरोबर नाथबाबांवर जो परिणाम झाला तो अभंगाचा दुसरा Oh
माझ्यावर जनार्दनाची कृपा झाली. जनार्दन स्वामीने जीवनामध्ये गुरु करायला पाहिजे. आपण म्हणतो ना, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. आता पुढे ऐका, ज्याने केलं त्याला का विमान आले नाही. गुरु गावात चोऱ्या करी शिक्षक पाठाला माशे धरी. आधी तुमचे गुरु पडा आमच्या पाया. गुरु व्हायचे आहो, महाराज व्हायचे आहो. तुम्ही उद्या मारायचे आज का मारा घेणं कोणाला? काय सांगावं गुरु ना? सकाळी लवकर उठावा, तुळशीला पाणी घालावा, आळंदी पंढरीची वारी करावा, आई बापाला घुसऱ्यात काढून द्यावा. अरे हे तर मेंटल लोकांना बी कळत रे. हे तुला सांगायला पाहिजे असं काही नाही. नाही 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 नाही, जन्म मरणाचा फेरा कसा? जेने नव्हे जन्म यमाची यातना, आयशी याचा देना कर काही. माय बाप, एक दिवस मला या सृष्टीतून जायचंय, पण जात असताना धनानी गोम पशवाची ओटे भाऱ्या प्रद्वारे जनास म्हणजे देहाची दया परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीवये का. माय बाप, आपल्या सोबत येणाऱ्याची गोष्ट आहे, त्या गोष्टीला ओळखीचं करा. जो जर तिला ओळखीचं नाही केलं माय बाप, काही फायदा नाही. तुम्ही किती परमार्थ करा, काही फायदा नाही. मरायच्या टायमाला ती गोष्ट आपल्याला करता आली पाहिजे, आणि ती संतांच्या मुठीमध्ये आहे. याचा मध्ये आता 5-2 चरणाचा भावार्थ सांगितला. 10 ला 5 मिनिटं बाकी आहे. विठोबार कुमारी तेने आनंदाचे पूर लोटता ती निरंतर येत. म्हणजे अवकाश 2 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. माय बाप, आम्हाला गज रात भरवाका वाटत होता. येत कीर्तन रात 9 ते 11 चालू होतं. 9:30 ला बुवा येतो 10 ला, भुकाला लागतो 10 ला. तुम्ही जर ठाईची काढली का, बुवा ठाईच बसला. ज्याच्या मोटरा दरबारी काय करा, ज्याच्या मोटरा गुळण्यावर चालत ना, त्याला तुम्ही 10:30 चालू केलं तर त्याला काही वाटत नाही. पण आमच्या मोटर आहे ना, नाथ सागरात टाकली. नाथ सागरात हे उपसाचं काही कामच नाही. तुम्ही जर म्हणले ना पाठी 4 लोक करा, तुम्ही 4 लोक कीर्तन करी, पण मला घरी धक्काच नाही. मर्यादा राहते. मायबाप, गज आम्हाला बोलावं वाटतं. कीर्तन हा माझा धंदा नाही, मी खानदानी कीर्तनकार नाही. पण माझ्यावर एका चांगल्या संताची कृपा झाली. त्यानं सांगितलं, भाऊ धर्माकरता फेटा बांधा. माझ्या 96 पिढ्यात कोणी कीर्तनकार नाही. मला तुम्ही आता या विचारलं आमच्या दादाला, काळीत लावायचं का ढवळीत लावायचं? मला तुम्हाला ज्याच्यात लावायचं त्याच्यात लावा. मला काळी ढवळी कळत नाही, मला एक कळत फक्त. ज्या गोष्टीला मायबाप उद्धार होतो ना, ती गोष्ट संतांना सांगितली. ती गोष्ट कोणी जगामध्ये सांगायला नाही. जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल, परी हे दुर्लभ हरीचे नाम. जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल, सगळं मिळेल तुम्हाला सत्कर्माचं. याची शांती करा, त्याची शांती करा. पितृदोष काढा, मातृदोष काढा. मंगळाची शांती करा. मंगळ कोणाच्या शांत्या करतो? तू ही शांती कधी एकदा. अरे ह्या शांत्या करून चालणार नाही. एवढ्या जरी शांत्या केल्या तरी चालणार नाही. नाही 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 नाही. कोटी कोटी यज्ञ नित्य जाता देव, एक हरी नाम जपता घरे, एक हरी नाम जपता घरे. कोटी कोटी यज्ञ नित्य जाता देव, एक हरी नाम जपता घरे, एक हरी नाम. नाही बुवा, काही करीत नाही. रेटून वाजायचं, मस्त वेदास वाजायचं, घाबरायचं नाही. मायबाप, विष्णू विना जप व्यर्थ त्याचे ज्ञान. त्याच्यातली दुसरी ओळ ज्ञानोबर राहायला म्हणावा लागली. उपजवणी अशी अवलंबी असती ना तेव्हा मी न जाणून घेणाऱ्या काय माय गेली होती. नाथाला म्हणावं लागलं, किती सांगू तरी ना ऐकती.
पुढे शिंगडीचे. बरोबर आहे ना? माईप्रमाणे की या अशा ब्याधी होत्या दावा असं कुठं राहतो पण असं कुठं राहत कसं राहत रे ए तुला काही गाजर कळा ना त्याच्यात तो सांभाळ लोकाला देव देव सांगायचा धंदा लावलाय. कशाला म्हणतात देव? आणि तो देव हृदयात असलेला देव काय करता संतांची गरज आहे. म्हणून याच्यामध्ये गावकडे बोलण्याचा प्रयत्न केला. काही चुकला असेल माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष नाही बा. तुमच्या सर्वांची माफी मागतो. अर्धा तास कीर्तन लेट केलं कारण तुमचं लेट चालू झालं त्याला मी काही करू शकत नाही. अर्धा नाव तुमच्या गावाच्या नावावर लावून देईल. मी इथं उभं राहिल्यापासून 1.5 तास बोललो. या बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकला असेल तुम्ही संत मायबाप तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्चित अशी भक्ती जरी बोल गंगावती श्रीला राहिला की मायबाप मला गण बोला आवडतं पण वेळेची मर्यादा असते. वेळेवर चालू करा. वेळेवर जर चालू हुआ आता काय करावं अवघडच. तुम्ही 25-25 झाला त्याच्या का नाही? तुमच्याकडे कोलगेट वापरीत्या का? कोलगेट पेस्ट दात घासाला वापरीत्या का नाही? ऐका जरा बारीक कीर्तन संपलं ते पेस्ट संपायला येऊ दे. पुढं पिळून 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 वापरीत्या का नाही? वापरीत्या ना? काय मारा बरोबर आहे की नाही? पण त्याच्या नाकाला जर कुठेला असला ना तर काडी घालून काढी द्या. काढी द्या का नाही? अरे सरळ 10 रुपयाचं पेस्ट जर एवढं पिळून काढी द्या मग त्याला 25 दिले तर त्याला 2 तास भुकू द्या निघ. त्याला उभं राहिल्यावर नीट भुकू द्या त्याला 2 तास. त्याला काही ईर्जा नाही इकडं. तेव्हा मी पंढरपूरून आलो सोलापूरून काल मला आला तू इकडं फोन पेवर मारून घेतले 25. त्याला मी पिवळ 2 तास. तुम्ही बुवाची ताकदच पाहत नाही. बुवाचं मनगड धरणार कोणी नाही. ना असं करून करून तर फुगले मी. बैल म्हणला बुवा जर म्हणला बैल का बन 9 महिना तुम्ही हात म्हणल्या म्हणाला तर जीवा दिली. रवरव कुंभ पाका भोगी दियात नहे नारायणा करुणा त्यांचे. नाही 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 त्याला इथं जरी नाही कळलं ना तुम्ही जरी मनगड धरायला तयार नसले ना वर आहे बरं का मारी तोडी ती निष्ठुर यमाचे किंकर. एक दिवस नाही एक दिवस नाही एक दिवस नाही साप्या बुद्ध्या नाही बहुसाल. जेव्हा ते वर गेल्यावर कोणी पाहतोय नकरी तू पाशी तुझा सध्या भगवंतान फक्त वरून व्हिडिओ कॉल करायला पाहिजे खाली. झाले बा पुष्प तुमच्या गावातल्या मारुती बाबाच्या चरणी समर्पित करतो आणि शिवेला पूर्ण ज्ञानेश्वर भूमी